नमस्कार मित्रांनो, आज आपण पूर्ण डेअरीमध्ये सेटअप कशा प्रकारे उभा केलेला आहे याच्याविषयी माहिती जाणून घेऊयात. तुम्ही पाहू शकताय सुरुवातीला स्टीम मॉडेल खवा मशीन आहे 360 लिटर. त्यानंतर पुन्हा स्टीम मॉडेल खवा मशीन 360 लिटर. तसेच त्याच्यासोबतच स्टीम मॉडेल खवा मशीन 180 लिटर. त्यानंतर गॅस मॉडेल 360 लिटर खवा मशीन आहे. 180 लिटर गॅस मॉडेल खवा मशीन आहे. चक्का मशीन, क्रीम सेपरेटर, BMC म्हणजेच बल्क मिल्क चिलर. हे जे मशीन आहे श्रीखंड, आम्रखंड, फ्रूटखंड बनवण्यासाठी व साखर विरघळण्यासाठी मशीन आहे. याला चक्का मिक्सिंग मशीन म्हणतात. इकडे प्रिंटिंगचं काम चालू आहे, ज्याच्यावरती MRP टाकली जाते, डेट, पॅकेजिंग डेट, एक्सपायरी डेट टाकली जाते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तिथे प्रिंट केलेलं आहे. इकडे फिलिंग मशीन आहे. तुम्ही बघू शकता पनीर कटिंग करायला सुरू आहे. मार्केटमध्ये आता पनीर क्यूब मिळतात, त्यासाठी पनीर कट करून 100 ग्रॅम 200 ग्रॅम पॅकेजमध्ये पनीर कटिंग केलं जातं. हे जे पॅक झालेले मटेरियल आहे, आता पॅकिंग मटेरियलवर आता लगेच MRP पडून मटेरियल आपले कोल्ड स्टोरेजला ठेवण्यात येणार आहे. हे पॅकिंग मटेरियल सकाळपासून आज सगळं पॅकिंग झालेलं आहे. याच्यावरती आता MRP, त्याची एक्सपायरी डेट, पॅकेजिंग डेट, कोल्ड स्टोरेज बघायला गेलं तर -19 पर्यंत आता टेम्परेचर आहे व +2 मध्ये टेम्परेचर आहे. त्यामध्ये 2 डिपार्टमेंट आहेत. मॅन्युअली मशीन आहे, ज्याच्यावरती आपण दही, ताक, लस्सी अशा प्रकारचे पदार्थ लिक्विड पॅकिंग करू शकतो. हे व्हॅक्यूम मशीन, ज्यामुळे पनीरला मार्केटची आपली एक्सपायरी वाढते, तसेच पनीर जास्त काळ टिकले जाते. त्यासाठी त्यामधील आपल्याला मॉइश्चर काढायचं असतं. आपण बोलतो एक प्रकारची हवा, तर ती हवा या मशीनमधून काढली जाते. याला व्हॅक्यूम मशीन बोलतात. अशा प्रकारे आपला पूर्णपणे सेटअप आहे. इकडे बर्फी कटिंग वगैरे करून ठेवलेले आहे. काम चालू आहे बर्फी कटिंगचं. खवा बर्फी आहे. अशा प्रकारे हा आपल्या गोदळे डेअरी फार्ममध्ये पूर्ण मशिनरींचा सेटअप आहे. या मशिनरींच्या जोरावरती आपण कमीत कमी 2 ते 2,500 लिटरचे डेली बाय प्रोडक्ट बनवतो व मार्केटमध्ये विक्री करतो. धन्यवाद मित्रांनो.